कसं काय मंडळी, हैक्का बरं काय चाललंय माझ्या सख्यानं. मग काय आज परत तयार आहात ना धुरळा पाडायला. अहो गावाला आल्यापासून नुसतं गावभर हिंडायचंच चाललंय बघा. आता हॉस्पिटलमध्ये माझ्या नाही का बहिणीची डिलिव्हरी झाली, 4 दिवस तिच्याकडे थांबलेलो. आता मी घरी चाललेलो, कराड ते शेडगेवाडी ह्या एसटीनं बघा प्रवास केला. नुसता धडक 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 धडक, लय मज्जा आली बाबा राव. घरी जाता जाता पाक संचीपाराचं टायमिंग झालेलं होतं. आता 5-10 मिनिटातच अंधार भुडूक पडेल. ते बघा तिथं फाट्यावनं आमचं घर दिसतो. फ्रेश व्हायच्या अगोदर म्हणलं झाडू तरी मारावा घरात. अहो घर नुसतं बघायला मोठं वाटतं, झाडू मारताना ना कंबारटं नको नको ग बया नको होतं. इथं बघा मी तुम्हाला बसवले, त्या बघा त्यो टकाला मी उभा राहिलोय आणि ह्यो बघा माझा झाडू. आई शपथच, पहिलं स्वयंपाकघर, मग देवघर, मग बेडरूम, मग हॉल, मग बाजूचं घर. नको ग बया नको ग वाटतं. कशाला एवढं मोठं घर बांधलंय काय माहित. ह्यो बघा मी, आणि ह्यो माझं कंबारटं तुटलं. आता काय झालेलं, सांजेपाराचं टाइम झालेलं. पाक सकाळपासून ना पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं. आणि त्यात आमचे पप्पा झाडू मारताना लय मदत करतात बरं का. हॉल इथं तिथनं मोठं असल्यामुळे त्या लांबड्या झाडूनं पप्पांचं बरोबर झाडू मारून होतं बघा. बोलता बोलता सांजेपाराचं टायमिंग झालं. निळभोर मस्तपैकी आकाश झालेलं होतं. आता मस्तपैकी फ्रेश व्हायचं आणि दिवाबत्ती लावायची. अरे बया, तुमच्याशी बोलता बोलता मी गॅसवर दूध ठेवलेलं. नशीब बाबा मला वास आला, नाहीतर ओतू गेलं असतं ना. माझ्या सासूबाईनं माझं पाक टंगडं तोडलं असतं बया. पळत पळत गेलो म्हणून बरं, नाहीतर दुधानं आज सुसाईडच केलेलं होतं. आणि त्याची केस, हाफ मर्डरची केस माझ्यावर आली असते बघा. माझी पण हाफ मर्डर होता वाचली बघा राव. अहो सकाळपासून उन्हात पळतोय, हॉस्पिटलमध्ये पळतोय, इस्टीतनं पळतोय. थोबाड नुसतं काळं झालेलं होतं. मस्तपैकी फेसवॉशनं असं धुतलं ना. लॅक्मेचा फेसवॉश होता बरं का. आता हाय की जो हाताला घावल तो घेतो बघा. मी एवढा काही विचार करत नाही. कधी कधी डेटॉल साबणानं पण तोंड धुतो बघा. अहो सकाळपासून हॉस्पिटलमध्ये पाणी पिलेलं नव्हतं. लय बेकार घाण वास येतो ना, म्हणून मी कधी पित नाही. घरात मस्तपैकी फ्रेश पीस झाले, ग्लासभर पाणी पिले आणि कट्ट्यावर जाऊन बसली बघा. आणि वाह काय गार हवा सुटलेली. आणि आकाश पण कसं असं निळं झालेलं. अहो सांजेपाराचं टायमिंग, जरा उजेड जरा अंधार, तवा बघा ना आकाश बघायला कसलं भारी वाटतं. आणि हे आमच्या घराचं त्रिकुट सासरे बुवा, मोठी सासून बारके सासू लय भारी मज्जा घेत होते बघा. त्यांची चाललेली तिकडं मजा. पाणी पिलं. सकाळी घातलेली सुकलेली फुलं साईडला काढली आणि आपल्या आता दिवाबत्ती करूया, स्वामींना नमस्कार करूया. हे संध्याकाळच्या टायमाला केल्याशिवाय बघा मन प्रसन्न होत नाही. दिवा लावला की मन एकदम ताजं होतं. हे आहे काउंटर, म्हणजे नामजप किती केला त्यात कळतं. मेशोवरून मागवलेलं होतं बघा. आता चला, नामजप वगैरे सगळं काय झालेलं होतं. दिवाबत्ती पण झालेली होती. आता आजच्या आपल्याला संध्याकाळला ना वाडीत त्यांना कामाला एका कार्यक्रमाला जायचं होतं. सांगतो पुढे कुठला कार्यक्रम आहे. तोपर्यंत तुम्ही पण माझ्याबरोबर जरा दिवाबत्ती करा ना. आपल्या स्वामींचा आशीर्वाद घ्या. सगळीकडे मस्त घराला असं धूप बीप दाखवलं ना, जरा पॉझिटिव्ह एनर्जी राहते व आपल्या पण मनामध्ये ना आपल्या घरामध्ये पण. आता जरा ह्यो दिवाबत्तीचा व्हिडिओ तुम्हाला पळवून दाखवते. घरी इथनं तिथनं मोठं कोसभर लांबडा आहे. एवढा सगळा व्हिडिओ दाखवायचा म्हणल्यावर आपला व्हिडिओ पण चांगला 2-4 तास आपल्या शाहरुख खानच्या पिक्चर सारखा तयार होईल. आता दोन्ही घराकडे सगळीकडे दिवाबत्ती लागवायची म्हणजे एवढा वेळ जातोच. पाक सांजेपाराचं मला झाडलोट करायला, दिवाबत्ती करायला 6:30ला जी सुरुवात होते ना, 7:30 म्हणजे चक्क मला 1 तास लागतो बरं का एवढ्याशा कामाला. हां, जरा डीपलीच काम असतं. कुठलं पण काम असू दे मनापासूनच आपण करतो बघा. सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे मला ना आपल्या तुळशीच्या कट्ट्यावर दिवा लावायला आवडतं, म्हणजे अगरबत्ती लावायला. बघा ना की एवढ्या वेळातच 10-15 मिनिटातच वातावरण किती बदललं. मग असे चालत आलं तेव्हा जरा उजेड होता, झाडू मारताना जरा अंधार, थोड्या वेळात जरा निळ आकाश दिसत होतं. आता पूर्ण काळं भोर, म्हणजे फक्त वाजलेलं किती माहिती का, 7:30च वाजलेले, पण कसलं काळं कुट्ट झालेलं आहे. पण त्यात पण एक समाधान आहे बरं का ह्या वातावरणामध्ये. हवा तर नुसती असली भुरभुर सुटलेली. आणि हे आहेत आपले स्वामी आणि दत्तगुरू. आता मला सवय झाली माहिती आहे का, घरातनं 17 वेळा हात बाहेर करत असते ना, पहिल्यांदा स्वामींच्या ना पायाकडे माझा हात जातो. म्हणजे न कळत का होईना, कधी कधी माझ्या डोक्यात पण नसतं. स्वामींना नमस्कार करूनच आत जाते, नमस्कार करूनच बाहेर येते. आणि अशी गंमत झाली की आपल्या घरात जेवढे पाहुणे येतात किंवा आपल्या व्हिडिओमुळे जे माणसं घर बघायला येतात ना, ते पण आल्या पहिल्यांदा स्वामींच्या फोटोला हात जोडतात बघा. ते बघून तर लय भारी वाटतं बघा.
पहिलं सगळं झालं, दिवापत्ती झाली, नामजप झाला, पहिला चहा ठेवला, अद्रक चिचून, अहो पूर्ण अर्धा खडा, आता किती अर्धा खडा असतो माहीत नाही, एवढा चिचून अद्रक टाकला. सकाळपासून लय दमलेलं होतं. आणि आपल्याला कसा चहा लागतो बघा, थोडं कमी गोड आणि जास्त असा कडक. त्यातलं चक्कीतलं म्हणजे पीठ संपलेलं गव्हाचं, आईनं ते काय ठेक्यात भरून आणलेलं व चक्कीतनं ते ओतलं. आता अजून एक गंमत सांगतो, मुंबईवरून येताना किती पण खायला आणा, बटर टोस्ट बीस शाव ब्याव काय पण आणा, जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस जातं. 8व्या दिवशी बघा आपल्या पार्लेजी बिस्किटच्या पुड्यावरच येऊन बसायला लागतं. इथं असा खळखळ खळखळ चहा उकाळायला मस्त असा कलर आला नव्हता म्हणून अजून थोडीशी चहा पावडर टाकली. बोलली ना, आपल्याला कडक चहा लागते बघा, आणि ताजी ताजी दुसऱ्यांदा उकाळली की आपल्याला आवडत नाही, म्हणून एक एकदमातच चहा झालेली लय भारी असते. चहा उचलली आणि आपला आवडता प्लेस जिथं आपल्याला समाधान भेटतं म्हणजे आपला कट्टा. वाव, तुम्ही फक्त फील करा मी कसल्या भारी मज्जामध्ये चहा पित होती. दिवस कसला पण जाऊ दे, पण आपली संध्याकाळ ही रॉयलच असते. स्वतःच्या हक्काच्या घरात कट्ट्यावर बसून चहा पिणे, भुरभुर सुटलेली गारगार हवा आणि फुलपत्रात घेतलेला गरम गरम चहा आणि सोबत पार्लेजी बिस्कुट. वा, अरे ताजमहल हॉटेलमध्ये पण हे सुख नाही तेवढं आमच्या गावच्या कट्ट्यावर सुख आहे. काय राव मंडळी, दिवस कसला भारी गडबडीत गेला बघा ना. संध्याकाळ बघा माझी एकदम रिलॅक्समध्ये 15-20 मिनटं बसून चहा पिलो बघा आणि परत लागलो कामाला. सांगितलं ना तुम्हाला, आमच्या वाडीत एक आज कार्यक्रम होता, सवासणीचा कार्यक्रम, म्हणजे देवी बिवी बसवलेल्या का नाही त्याचा कार्यक्रम, जोगवा डान्स वगैरे सगळं काय होतं. आलो आपल्या रिअल अवतारामध्ये, मस्तपैकी साडी नेसली, 4-5 बांगड्या घातल्या आणि कपाळावर टिकलू लावलं. टिकलू म्हणजे कुंकू टिकली सगळंच लावलं व नाहीतर लगेच वाडीतल्या बायका, अगं नीलम कपाळावर जरा चिमणी हगवत जा. हगली बघा चिमणी, लाल लाल भडक हगली चिमणी. चला आता आमच्या घरापासून त्या घरापर्यंत जाताना एक गव्हर्नमेंटवाल्यानं एक बघा बल्ब नाही लावलेला, असल्या अंधार भुडूकमधनं जायला लागतं. एखादा वाघ बिगाला उचलून बिचलून नेलं तर ब काय हाय उजेड. जसं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं, आमची वाडी ही 30-35 घराचीच आहे मोजून, त्यामुळे कोणाच्या एका घरात कार्यक्रम असला की सगळी वाडी जेवायला तिथं असते. त्यामुळे संध्याकाळचं जेवण नव्हतं बनवायचं. आणि ही आहे रेणुका देवी. रेणुका देवीच ना नाव घ्यायला चुकत असलं तर माफ करा बघा. त्यांचा आज कार्यक्रम होता, काहीतरी 3रं वर्ष होतं, त्यामुळे जोरदार कार्यक्रम होता. सकाळपासून लय कार्यक्रम मिस झाला व मी हॉस्पिटलमध्ये होते, त्यामुळे मला काय रेकॉर्ड करता वगैरे नाही आलं. पहिल्यांदा आलो, देवीच्या पाया पडलो. आता इथं सवासणी जेवण होणार, जोगवे येणार, थोडासा डान्स बिन्स येणार, ह्याला थोडासा वेळ होता म्हणून आम्ही गेलो मालेआईच्या घरी. मालेआईचा ना पायावर म्हशीनं पाय दिलेला आहे हो, त्यामुळे पाय सुजलाय म्हणून मालेआईला बघायला गेलेलो. मी आलेली कुठे गेलेला? जेवायला गेलेली ती. हा रेशमा ताई, काय एकटं 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 ए दाखव की पिल्लं घातले हिला चाव जरा हे तुझे मिलं मी पूर्ण काय तिला वाटले नाही आले आपण. कुचू 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 कुचू. अहो मालेच्या घरात एक मांजरीने ना तिच्या म्हणजे त्या मांजरीनं 2 पिल्लांना दिलेलं. अहो पिल्लं बघितलं का कसलं भारी वाटतं, तुम्हाला काय सांगू. न्यायचा विचार होता पण त्या पिल्लाने अजून डोळे सरळ उघडलेले नव्हते. आणि हो मालेचं काय झालं, ती धार काढत होती ना म्हशीची, ती म्हस कशी मागं सरली आणि तिच्या बरोबर आहे ना असा पाय पंजाच्या वरती पाय दिलाय, तो चांगलाच पाय सुजलेला आहे. त्यामुळे तिला आता 10-15 दिवस कुठं हलायचं चालायचं काय नाही, त्यामुळे ती बसून होती. सग मालेला भेटलो, मग थोडा टाइमपास वगैरे केला आणि आलो बघा. आता जायचं होतं जेवण करायला. इथं आमच्या रेशमा त्या सवासीन होत्या ना, त्या जेवण वगैरे आलेलं होत्या म्हणून जरा टाइमपास चाललेला आमचा. हा चांगली गुलाबी गुलाबी होऊन जाऊ दे, गुलाबी साडी करा. हा बाय, हो गुलाबी साडी करते. अगो बाई काळवी सगळी मांजरच आहे ती. तंबाखू पडले ढोल्या. गावाला आलं ना लय भारी मजाक मस्करी चालते बघा. आणि त्यात वाडीत असले कार्यक्रम आले ना, सगळ्या बायका एकत्र आल्या तर मग काय विचारायलाच नको. तिकडं मालेच्या घरी मांजरीने 2 पिलांना जन्म दिलाय आणि इकडं पण रेशमाताईंच्या मांजरीनं 2 पिलांना. आऊ मस्त काळे काळे गुडगुडीत होती. आम्ही न्यायच्या अगोदरच दुसरं कोणतरी घेऊन गेलो म्हणलं सवासणी जेवणाला. तर आता मस्त गावाला बघा कसलं भारी असते, अशी पंगत बसते. पंगतीला जेवायची मज्जाच वेगळी बघा. पंगत बसलेली, सारवाईचं घर होतं, चटाया टाकलेल्या बसायला आणि सगळं जेवणाचं सामान येत होतं. मस्त ठरलेलं शेक भात, मटकी, वांग, मटकी आणि बटाट्याची भाजी
हे बघा हा हे एवढं असतं ना ग इकडे. कोण आहे ते तरी सांगा मला तरी ओळखलं पाहिजे. अच्छा सासूची नणंद. ह्यो बघा राव असा माझा पचका होतो. म्हणजे काय झाले आता व्हिडिओमुळे जरा आपण छुटूसा एवढूसा इटुकला पिटुकला सेलिब्रिटी झाले हो. म्हणजे थोडीशी ओळख प्रसिद्धी झालेली आहे. त्यामुळे माणसं जरा समोरून बोलायला येतात आणि मी आमच्याच वाडीतल्या माणसांना ओळखत नाही. ते माणसं सगळेजण अख्खी भाऊकी मला ओळखते मीच कुणाला ओळखत नाही. आता थोडी सुरुवात झाली. गणपतीपासून गावाला राहायला शिकलोय का नाही त्यामुळे जरा माणसं येतात बोलायला. मला पण माहिती प्रथा बिथा सगळं थोडं माहिती पडत चाललंय हो. चला मस्तपैकी असं मग गप्पा मारत मारत हसत खेळत बायकांमध्ये जी जेवायला सुरुवात झाली ना. आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे माझा तो केशरी कलरचा शिरा. वा क्या बात यार. पंक्तीचं जेवण म्हणजे येवन जेवण असतं. दाबून खाल्लं शिरा नाही हो शेक भात आणि शिरा. नादच खुळा. जेवलो आणि चाललो बघा घराकडं. कारण का ना कार्यक्रम चालू व्हायला अजून थोडा 1-1.5 तास बाकी होता. म्हटलं घरी जाऊन पहिली साडी चेंज करावं कारण का मला एवढा वेळ बसायला जमणार नाही. दिसली काकी बघ की एकदा कुठे आहे. सगळे येते. अशा पद्धतीचे ना गावचे कार्यक्रम बघण्याची माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे मला जास्त जरा एक्साइटमेंट होती. कधी जाते कधी बघते असं झालेलं. आम्ही घरी कपडे चेंज करून परत असतोय ना मस्तपैकी कार्यक्रम चालू झालेला. समोर आपली देवी आई यल्लमा देवी ती बोलतात ना सौंदतीची देवी आहे ती देवी आहे. तिचा कार्यक्रम होता. म्हणजे 3 वर्ष करायचं असतं ना तो वाला कार्यक्रम होता. आणि आता जोगवी येणार. थोडंसं नाचगाणं पारंपरिक डान्स वगैरे सगळं काही येणार. आता ते जोगवी वगैरे हे तर तुम्हाला माहीतच आहे. ते मी जास्त एक्सप्लेन करत नाही बसणार कारण का त्याच्याबद्दल मलाच जास्त माहिती नाही. तर मी तुम्हाला कशी माहिती सांगू. त्यांच्या घरासमोरच असा मस्त असा मंडप घातलेला होता. अख्खी वाडी हजर होती. हो अख्खी वाडी हजर होती. बसायला ताडपदरी टाकलेली होती. आपली बारकी सासू झोपून गेलेली कारण का कार्यक्रम चालू व्हायला काहीतरी 11 वाजलेले होते. सगळं काय असं सेट भारी. म्हणजे काय यार असं एक कार्यक्रम बघायला अख्खी वाडी येणे जसं आपण जुन्या पिक्चरमध्ये कसं बघायचं तसं मला फील झालेलं. मला माहिती आहे की आता मला आपल्या मंडळी विचारतील अगं नीलम तू काय हे बघते तमाशा आहे का लावणी आहे का. नाही हे तसलं काही नाही. माझा पण पहिला दृष्टिकोन असाच होता. ही लावणी असेल किंवा तमाशा असेल तसलं काय नाही. किंवा ते सगळे पिक्चरमधली मराठी सिनेमातली तसली गाणी तसलं काही सुद्धा नव्हतं. कोणती गाणी होती माहिती का ती ओवी चारोळ्या तसलं काहीतरी होतं. हे सगळेजण जोगवी आल्या सगळ्यांनी म्हणजे आल्याला त्यांनी सर्वांच्या पाया नमस्कार देवीच्या वगैरे पाया पडलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. चक्क ओवी म्हणजे ते आपली असतात ना जुनी मराठी पारंपरिक गाणी जे पिक्चरमध्ये सुद्धा नाही तसली सगळी गाणी होती. आणि ह्या कार्यक्रमाची मज्जा म्हणजे काय माहितीये का प्रत्येक अगदी ना 1 वर्षाच्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत मिसरी घासणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या बायका सगळ्या तशा होत्या. आणि थोडीशी खोड काढणे थोडीशी नॉटी जोक कोणाची मस्करी थट्टा म्हाताऱ्या बायकांच्या मस्करी आजोबांची मस्करी हे सगळं ते चालत होतं. त्यामुळं बोलतात ना सगळेजण बघून हा कार्यक्रम आहे ना एन्जॉय करत होते. आपल्या पहिल्या जमान्यामध्ये काय होतं का TV होता रेडिओ होता हेच तर बोलतात ना जागरण सोहळा कसा थोडक्यात असतो ते सगळं होतं. बघा ना पूर्ण वाडी आमची आहे इथं. आणि मला विश्वास बसणं झालाय की मी चक्क सगळ्यांच्या मध्ये मांडी घालून बसले आणि हा कार्यक्रम मी एन्जॉय करत होती. आम्हाला धरलं का काय पर्वती म्हणजे कोण आपण बोलतो ना थोडक्यात हेल्दी जोक तसंच सर्व काही होतं. पूर्ण फॅमिलीसाठी होतं. छोट्या मुलांची खोड काढणे जरा मोठ्या मुलं जवान माणसांची जरा जास्त आणि म्हाताऱ्या माणसांचं तर पाकच बाबा विचारूच नका. हे बघा हे छोटा मुलगाला तर पाक पिडून काढलेला तो डोक्याला हात लावून बसलेला बिचारा होता. आणि जे लुंगीवाले होते ना T-शर्ट वाले ते गण्या मामा आमच्या वाडीतले त्यांच्या घरी हा कार्यक्रम होता. तर असं ना हसत खेळत त्याला छोटी मोठी मस्करी करत कार्यक्रमाला सुरुवात
सुरुवात झाली आणि आपल्या आवडीनुसार जर आपल्याला त्यांचा डान्स आवडला किंवा ते उखाणा सुद्धा घेत होते, म्हणजे जे माणसं पैसे देणार ना त्यांच्या नावानं उखाणा असायचा किंवा त्याच्यावरती जोक मारायचे, ते जर आपल्याला आवडलेलं ना तर आपण काय 10 रुपयापासून किती पण रुपये देऊ शकतो, शेवटी ही त्यांची मेहनत आहे. काय रे श्री शिकवली माझी सावली, शिकवली माझी सावली. अरे श्री तुला जन्म देणारे धन्य धन्य ते माऊली, धन्य धन्य देणारे माऊली. और क्या बोलू जरा, विजय किधर गए हमारे विजय, ए विजय. छोट्या मुलांना उखाण्यातनं आशीर्वाद, मोठ्यांना थोडीशी खेचाखेची, हे असलं सगळं चालू होतं. त्यांचे उखाणे म्हणा किंवा चारोळी काय म्हणा ते म्हणा माहित नाही, पण लय भारी ऐकायला भारी वाटत होतं. पप्पा अजिंक्य किधर है अजिंक्य, ओ पीछे वाला क्या. सगळ्यात भारी काय वाटत होतं माहिती आहे, एक तर उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आणि आमच्या वाडीमध्ये मोजून 30-35 घरटी आहेत आणि सगळी माणसं इथं हजर होती, सगळी मिळून कार्यक्रम बघत होती. ती जोगवी समोर त्यांचा म्हणजे डान्स करत होती, त्याच्या पुढे आम्ही बायका म्हातारे कोतारे माणसं बसलेले होते, लहान मुलं वगैरे, आणि रस्त्यावरती पूर्ण रस्ता बसलेला खुर्च्या टाकून अक्षरशः माणसं बसलेली होती. ह्यावेळेस आमच्या पप्पांनी पैसे दिले. आता पैसे दिले म्हणजे इथं पैसे उडवणे असा अर्थ नाही होत, पैसे देणे दिल्यावरती ते लोक आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून म्हातारी माणसं बायका सुद्धा ना हौसेने त्या लोकांना पैसे देतात. मैंने तुझको ये दिल दे दिया, मैंने तुझको ये दिल दे दिया. आता पाय टाकते पोटात चुन चुन करते, आता पाय टाकते पुण्याचा बाजार मध्ये हात, पुण्याचा बाजार मध्ये हात, लांब लांब पिंगाच्या शेर लांब लांब पिंगाच्या शेर करते खवा. हे जे बोललेलं होतं ना लोकगीत होतं काय होतं मला नाही माहित, पण ऐकायला असलं भारी वाटलं ना, ते ताल सूर आणि त्यांच्या पायातली घुंगरू छान 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 लय भारी. घेतला त्याला वाढदिवसाला नका प्रेझेंट मला, वाढदिवसाला नका प्रेझेंट मला, मला भेटाया येतील का, मला भेटाया येतील का, तुझ्या हाती गुलाबाचं एक फुल मला येतील का, तुझ्या हाती गुलाब. शेवटी कसं आहे मंडळी आणि सखीनो, ज्याचा त्याचा आवड निवड आणि ज्याचा त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी हा कोणत्या दृष्टीतून आहे, हे जोगवी देवासाठी त्यांचं नृत्य सादर करतात, त्यांची मेहनत सादर करतात आणि आपण त्यांच्याकडून एक आशीर्वाद घेतो, हा माझा दृष्टिकोन आहे. तुम्ही कोणत्या दृष्टीनं बघता हे मला माहीत नाही, पण माझ्यासाठी बोलतात ना हे त्यांचं सुद्धा एक आयुष्य आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा माणूस आहे, बस एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. गण्या मामा आमचे परत लाजून गेले, त्यांचा घरी कार्यक्रम होता म्हणून त्यांना तिथं डान्स करायला बोलवलेलं होतं आणि शेवटी त्यांच्यावरती बोलतात ना हे नजर काढण्याचीच पद्धत आहे, मला माहिती नाही पण हे नजरच काढतात ना, तसं काहीतरी केलं त्या लोकांनी. तुमचं नाव ए बसा बाळानो, त्रिकोणी म्हटलं त्रिकोणी झाकाल, त्रिकोणी म्हटलं त्रिकोणी झाकाल, अहो दक्षा जिकडे जाईल तिकडे आजवायला येलवायची राखण, जिकडे जाईल तिकडे येलवायची राखण. मी बोलली ना माझ्यासाठी हे सगळं नवीनच होतं, म्हणजे मला हे लोक कधी कधी म्हणजे काय बोलतात ते सुद्धा कळत होतं, म्हणजे त्यांचं ते थोडीशी आवाज बोलण्याची पद्धत लँग्वेज थोडा बोलण्याचा ढंग वेगळा असल्यामुळे मग आमच्या रेश्माताई मला समजून सांगायचं हे असं बोलले, म्हणजे प्रत्येक उखाण्याच्या शेवटी लहान मुलांसाठी त्यांच्या तोंडातून आशीर्वादच निघत होता. कार्यक्रम संपता ह्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन एवढा पॉझिटिव्ह झाला ना, खरं सांगते खूप पॉझिटिव्ह झाला. माझ्या सासूबाईंनी सुद्धा आशीर्वाद घेतला, मला त्यांनी आशीर्वाद दिला, म्हणजे जे कोणी पैसे देईल किंवा काय आपलं प्रॉब्लेम सांगेल असा त्रास होतोय तर ते लोक सरळ ना आशीर्वाद देत होते आणि ह्यांचा आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद साक्षात, त्यामुळे ना छान वाटत होतं. आणि माझ्या पाठी तर देवी आई बसलेलीच होती, म्हणून मी ह्यांचा डान्स करता मी आईकडे बघायची, माझ्या मनात विचार यायचा की का आई म्हणजे असं का, तुम्हाला तर समजलंच असेल की मला काही बोलायचं आहे म्हणून.
सखींनो, तुम्ही पूर्ण गाणं ऐकलं. मी हे पूर्ण कार्यक्रमामध्ये एक गोष्ट नोटीस केली की त्यांची सगळी गाणी होती की नाही ही देवावरतीच होती. सगळीच 99.10% मला 100% बोला तर सगळी गाणी देवावरती होती. आणि त्या गाण्यामध्ये एकच म्हणजे कोणतं पण फिरून येऊ दे, फिरून तिथंच यायचं की आमच्या नशिबाला एवढं दुःख काय. म्हणजे ते किती हसरा चेहरा ठेवून नाचत होते, हे करत होते. ॲक्शन, डोळ्याची ॲक्शन, आपल्याला हसवण्याचा प्रयत्न, मुलांना म्हणजे त्यांचं खेचाखेची. हे पण शेवटी एकच प्रश्न की आमच्या नशिबाला हे दुःख का. ह्या आहेत राणी जोगवी. हो, त्यांचं नाव राणी आहेत. आणि हा कार्यक्रमाचा शेवट होता बरं का. आतापर्यंत ना रात्रीचे 1:30 वाजलेले होते. कार्यक्रम चालू झालेला 10 वाजता, 1:30 वाजलेले. तुम्हाला मेन शॉट दाखवले जे महत्त्वाचं होतं ते. आणि कार्यक्रमाच्या शेवटी म्हणजे काय एकदम असं ताडपत्री हातरले, म्हणजे गुळगुळीत कागद, त्यांच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले, म्हणजे आता त्यांनी काढलेले, पायामध्ये मोठे मोठे जोडवी, मासोळी, आणि त्यांनी अक्षरशः एक रुमाल फक्त ठेवलेला आणि त्या रुमालावरती समई उलटी आणि समईवरती भरलेली कळशी. ह्या कळशीमध्ये पाणी भरलेलं असतं आणि पूर्ण ओवी ती गाणी बिणी होस तर ही कळशी डोक्यावरती असते. आणि असं बोललं जातं की आपण त्यांना इच्छेने पैसे दिले, आपली इच्छा बोलून त्यांनी ती कळशीला ते पैसे लावतात, ते पुढच्या वर्षीपर्यंत किंवा 3 वर्षामध्ये इच्छा पूर्ण होते असं म्हणलं जातं. तेव्हा त्यांनी सांगितलं. त्यामुळं प्रत्येक जण पैसे देत होतं. हळूहळू 10-15 मिनिटातच पूर्ण कळशी ही त्यांची पैशानं भरलेली होती. पैसे तुम्ही किती देता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कोणत्या भावनेनं देताय ना हे महत्त्वाचं होतं. नोटाने कळशी भरते ती काय. आणि काय हो मंडळीनो, आपण थिएटरमध्ये 2-2.5 तासाच्या पिक्चरला हजारो रुपये देऊन येतो. आणि हा कार्यक्रम रात्री 10 वाजल्यापासून आतापर्यंत 1:30 वाजत आलेले. मी 2 वाजता घरी निघून गेली आणि हा पहाटे 4 पर्यंत कार्यक्रम होता. 10 रुपये देणार आणि ते तुम्हाला साक्षात देवी आईचा आशीर्वाद पोहोचवणार. म्हणजे किती मेहनत आहे. त्यांनी घामाने त्यांचं अंग भिजलेलं होतं. डोक्यावरती कळशी होती, 2 तास कळशी डोक्यावरती होती. किती मान अवघडली असेल त्यांचं. तुमचा शेवटपर्यंत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ना बदलला नाही तर ना माझं नाव बदला तुम्ही. तिथे आम्ही बसलेलो होतो. रात्रीच्या 1 वाजता चहा आम्हाला देण्यात आला. सगळेजण चहा पित होते. थोडासा बोलतात ना ब्रेक टाईम झाला, पण ह्यांचा ब्रेक टाईम झालेला नव्हता. कळशी हा डान्स आहे ना, एक सिंगल कळशी घेऊन अर्धा तास चालला असेल. त्याच्यावरती कापूर ठेवून, वाटीत कापूर ठेवून, ते कापूर ठेवून परत अर्धा-1 तास डान्स झाला. एक वाजलेला तरी पण माणसानं जाग्यावरून हललेली नव्हती. म्हाताऱ्या माझ्या सासूबाईला कमरेचा त्रास आहे, ते अर्ध्या तासाच्या वर बसू शकत नाही, पण ती 10 वाजल्यापासून 4 तास कंटिन्यू बसून होती. आणि माझ्या समोरच्या आजी त्या तर विचारूच नका. आणि सगळ्यात भारी काय माहितीये का, प्रत्येक डान्सच्या नंतर ते लोक नमस्कार करत होते. आणि दुसरी गोष्ट, 1 वाजलेला हवा सुटलेली, मंडप हालत होता, असं वाटत होतं पाऊस पडत होता. तुम्ही आग किती म्हणजे ती जाळ लागले ना, तो किती हालतोय त्याच्यावरूनच अंदाजा लावू शकता. पण बोलतात ना, माझ्या पाठी आई होती, म्हणजे ती सुद्धा त्यांना बघत होती, त्यांचा सुद्धा आशीर्वाद त्यांना होता. अंगावरती काटा येते की नाही बघून. म्हणजे आतापर्यंत हसी मजाक चाललेला होता ना, आता वातावरण एवढं बोलतात ना, सिरियस नाही बोलतात ना, भक्तिमय वातावरण झालेलं होतं. इथं मस्तपैकी सगळ्यांचा रात्रीच्या 1 वाजता चहाचा ब्रेक चालू होता. ते जोगव्यांचा डान्स करता करता कळशी भिजलेली, नोटा चिटकवलेल्या होत्या, त्या नोटा सुकून पडायला सुद्धा लागलेल्या होत्या.
पण एवढं भारी वाटत होतं ना, एक ते वातावरण होतं ना, ते एक वेगळंच वाटत होतं. मला असं वाटत होतं मी कुठल्या तरी जुन्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये गेलेली आहे आणि ते देवाचे पिक्चर बघतो ना तसं मी बघत आहे. आणि ही यल्लमादेवी कोकोटनूरची किंवा सौंदतीची म्हणतात ना, ती हीच ती. आता हा कार्यक्रमाचा शेवट होता म्हणून जे घरात मेन माणूस असतो किंवा घरातला पुरुष असतो त्यांच्या म्हणजे खांद्यावरती हे असं थोडासा डान्स केला जातो. नाही माहिती, जे थोडंफार माहिती ते तुम्हाला सांगते मी. आपको क्या लगा पिक्चर खत्म? नहीं रे बाबा, ये तो ट्रेलर है. ट्रेलर नाही, ट्रेलर है. ट्रेलर पिक्चर तो अभी बाकी है मेरे सखींनो आणि मंडळींनो. चक्क मी शॉक झाले, चक्क शॉक. मला माहिती आहे थोडासा व्हिडिओ मोठा होतोय पण तरी पण तुम्हाला मजा येणार आहे. अहो त्या कागदावरती परत आता ठेवलेली परत घसरली म्हणून त्याच्यावरती चादर टाकण्यात आली आणि त्या परातीवर चक्क डान्स. मला वाटते आतापर्यंत 1 तास झालेला होता. ते डोक्यावरती उलट्या समयवरती भरलेली कळशी आणि त्याच्यावरती आग ही चालूच होती आणि त्यात भर म्हणजे परातमध्ये. आणि ती परात काटाची होती, खाली घसरत होती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पायामध्ये मोठे जोडवे आणि मासोळे होते. कसं करत असतील बाबा, देव जाणं. म्हणजे मला वाटलं आता संपलं, कळशी उतरवणार, संपलं आता. नाही ग बया, त्याच्यावरती अजून एक बारकी कळशी ठेवली. आई शपथच चाललं काय आता. आमच्या घरातलं पाणी संपल्यावर आम्हाला आडातनं एक कळशी आणायला नाकीव येतं आणि गेली 1-1.5 तास ह्यांच्या डोक्यावर कळशी आणि आता 3री कळशी. जब्बर म्हणजे एकदम खतरनाक आणि नादखुळाच. बासमाई माझा श्वास रोखलेला होता. एकदम भारी 1 नंबर कार्यक्रम झाला. रात्रीचे 2 वाजले आणि हा आता जोगवा म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटीने जोगवा ते पदर पसरतात आणि जोगवा मागतात. आणि त्यांचं ते गाणं होतं, त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचा लहानपणापासून एक पुरुष म्हणून जन्माला आले, मग ते जोगवी कसे झाले, जोगव्याची निंदा करू नका, हे सगळं त्या गाण्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. वाडीतल्या आमच्या प्रत्येक बाईनं त्यांना जोगवा दिलेला होता. बघता त्यांचा पदर आहे ना, मी तर म्हणेन की खुशीनंच पदर भरलेला होता आणि प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण माझं मन ऐकण्यात त्या गाण्यामध्ये अडकलेलं होतं. म्हणजे त्या गाण्यामध्ये त्यांचा आयुष्याचा सार होता. लहानपण ते जन्माला आले, पुरुष म्हणून जन्माला आले, घरचे खुश होते. परत त्यांना काय म्हणजे आई बापाला मिशी कापावी लागली की हे असं, म्हणजे मला सांगता येणं झाले ह्या शब्दामध्ये की त्यांचं आयुष्य कसं मांडलेलं आहे. त्यांचं आयुष्य किती, जोगव्यांचं आयुष्य किती खडतर आहे. त्यांना किती टोमण्यांना म्हणजे नावं ठेवणे ह्याच्यातनं किती ते वर आलेलं आहे. शेवटी ज्याला त्याला आपलं आयुष्य जगायचं असतं, कुणाला वाईट नजरेनं बघू नका, नावं ठेवणं. मला हेच बोलायचं आहे. कार्यक्रम संपलाच होता. गण्यामामाला म्हणजे आशीर्वाद, नारळ, त्यांचा काय असतं ना, टावेल टोपी वगैरे सगळं दिलं. पण आमच्या वाडीतली माणसं कोणच उठलेली नव्हती. म्हणून परत एकदा म्हणजे छोटासा 1-2 गाण्यांचा परत एकदा डान्स झाला. नाचणार बघ नाचणार डान्स आहे, लास्ट डान्स आहे बघ. आता तुझं नाव पण घेतलं माहितीये का. आपल्या पिलूनं चांगली झोप काढलेली. शेवटी त्याला 2 वाजता हलवून उठवलं मी आणि त्याचं नाव सुद्धा पुकारलेलं होतं. काय माहित मी व्हिडिओमध्ये टाकलं का नाही. तर शेवटी एक छोटासा डान्स आपण बघून जाऊया का. खरं तर सगळेच डान्स चांगले
चांगले करत होते, पण हे केशरी साडीवाले होते ना ते लय भारी डान्स करत होते. आणि तुम्ही हे केले का प्रत्येक वेळेला ते पदर सारवायचे, त्यांचे नखरे विक्रे लय भारी वाटत होतं बघता बघता. खरं सांगू मला इच्छा होती बघायची, पण बसायची कॅपॅसिटी संपलेली. म्हणजे हा डान्सचा कार्यक्रम संपला, नंतर अजून काहीतरी ओवी चारोळी असलं काय ओवी वगैरे असतात ना अजून चालू होणार होतं, म्हणजे 4 वाजेपर्यंत असणार होतं, पण शेवटी 2 वाजता कॅपॅसिटी संपलं. आईला म्हटलं जाऊया घरी. आणि हो मंडळी, माझं काय माहिती सांगताना चुकलं असेल, तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नसेल, काही असेल तर मला खरंच माफ करा, कारण का माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे. जी गोष्ट मला माहिती पडली ती तुम्हाला सांगितली आणि थोडंफार माझ्या मनातल्या पण गोष्टी सांगितल्या. आणि मी यल्लमा देवीकडे किंवा आईकडे, तरी आईकडे सुद्धा माफी मागते की आई माझ्याकडून काही बोलताना चुकलं असेल तर आई माफ कर. आता आम्ही चाललो घरी झोपायला. गुड नाईट. परत एकदा गावचा कोणता तरी कार्यक्रम छान वगैरे काय केलं सगळी माहिती तुम्हाला सांगायला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, लव्ह यू. हा अजून आले नाहीत काय लोक.